नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच TET 2026 साठी आपण आज मित्रांनो मराठी व्याकरण प्लस परिसर अभ्यास ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, या आपल्या आजच्या व्हिडिओच्या मार्फत तुमचे बघायचे की मराठी व्याकरणची 30 प्लस परिसर अभ्यासचे 30 बघायचे की अशी मित्रांनो टोटल 60 गुण बघायचे की आपल्या आजच्या व्हिडिओच्या मार्फत पक्केच होणार आहेत. म्हणून मित्रांनो, आपला आजचा जो काही संपूर्ण भाग आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर बघा मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब मात्र ठिकाणी नक्कीच करून घ्या. ओके, आता मित्रांनो अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर लगेच वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घेऊन येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या. कारण मित्रांनो बघा, ठिकाणी मी तुम्हाला गॅरंटी देत आहे की 100% मित्रांनो बघा, येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला हे प्रश्न ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. ओके, म्हणून लगेच नोट डाऊन करून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत आपले संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र अवश्य करून घ्या. ओके, प्रश्न पहिला बघा, थोडंसं टेक्निकल इश्यू आहे. ओके, हां बघा, मराठीमध्ये स्पर्शव्यंजने एकंदर डॅश डॅश आहेत. तर बघा मित्रांनो, आपल्या मराठी वर्णमालेत एकूण स्पर्शव्यंजने बघायची की एकंदर बघायची की क्रमांक 25 इतकी आहेत. ओके, पुढे दुसरा, पुढीलपैकी वर्त्स्य ध्वनी कोणाला म्हणतात. मित्रांनो बघा, आता वर्त्स्य ध्वनी कशाला म्हणतात, तर ते म्हणजे जे की बघा क्रमांक ब दंत तालव्य याला म्हणतात. ओके, पुढे पुढील शब्दातील वर्णरचना पर्यायी उत्तरातून योग्य अशी कोणती आहे, जसं की अमृतध्वनी. ओके, तर बघा या शब्दाची आपल्याला बघायची की या ठिकाणी मित्रांनो योग्य अशी बघायची की फोड करायची आहे. ओके, तर आता आपण बघायची की कशा प्रकारे करू शकतो. तर मित्रांनो बघायची की क्रमांक क बघायची की या पर्यायामध्ये बघायची की या शब्दाची योग्य प्रकारे फोड केलेली आहे. ओके, तर कशा प्रकारे, मच्या बाद रू, तच्या बाद ध व न ई बघायची की मित्रांनो या प्रकारे आपण अमृत ध्वनी या शब्दाची बघायची की योग्य प्रकारे मित्रांनो फोड करू शकतो. ओके, तर या ठिकाणी बघायची की क्रमांक क आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके, पुढे मनवंतर या जोड शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे. तर मित्रांनो बघा, या मनवंतर या बघायची की जोड शब्दाची बघायची की संधी कोणती आहे, तर ती म्हणजे जी की मित्रांनो बघायची की हां क्रमांक बघायची की ड मनु प्लस अंतर बघायची की मनवंतर ही बघायची की या ठिकाणी संधीची बघायची की मित्रांनो योग्य फोड आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे वानर झाडावर चढले अधोरेखित शब्दाची जात ओळखा. मित्रांनो बघा, जे की वानर या शब्दाला अधोरेखित करण्यात आलेलं आहे आणि या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे ते सांगितलेलं आहे. ओके, तर आता बघा या शब्दाची जात कोणती आहे, तर ती म्हणजे जी की बघा क्रमांक सामान्य नाम ही आहे. ओके, पुढे लोटी या शब्दाचे अनेक वचन करायचं आहे. तर मित्रांनो बघा, लोटी या शब्दाचं अनेक वचन हे बघा जी की क्रमांक ब लोट्या या प्रकारात होतं. ओके, लक्षात ठेवायचं जी की बघा क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती, बैल पुलिंगी, झाड नपुसकलिंगी, डोंगर उभयलिंगी, नदी स्त्रीलिंगी. तर बघा मित्रांनो, यापैकी चुकीची जोडी ही बघा जी की क्रमांक डोंगर उभयलिंगी ही असणार आहे. का, तर मित्रांनो बघा, डोंगर हे उभयलिंगी नसून बघा जी की नपुसकलिंगी आहे, नपुसकलिंगी आहे. म्हणून ही बघायची की मित्रांनो जोडी या ठिकाणी चुकीची जोडी आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे 8वा प्रश्न बघा काय म्हणतो, ज्या नावाचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो त्यांना काय म्हणतात. तर मित्रांनो बघा, उभयलिंगी, नपुसकलिंगी की स्त्रीलिंगी की बहुलिंगी. ओके, तर आता मित्रांनो बघा, ज्या नामांचा उपयोग हा बघायची की वेगवेगळ्या लिंगामध्ये होतो त्यांना मित्रांनो बघायची की उभयलिंगी आणि बहुलिंगी असं म्हणतात. म्हणजे बघायची की खालच्या पर्यायामध्ये मित्रांनो बघायची की उभयलिंगी आणि बहुलिंगी म्हणजे आणि ड बरोबर. ओके, तर काय बघायचे की मित्रांनो आणि ड आहे काय, तर आणि ड नाही मित्रांनो, परंतु बघा जे की या ठिकाणी आणि ड बघा जे की व ड आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी जे की उत्तर असणार आहे. तर काय, नपुसकलिंगी आणि बहुलिंगी. ओके, लक्षात ठेवा जे की मित्रांनो बघा नपुसकलिंगी आणि बहुलिंगी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. थोडंसं टायपिंग मिस्टेकने बघा जे की ठिकाणी पर्याय खालचे चुकीचे पडलेले आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढे पुन्हा काय म्हणतो, विभक्ती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. आता मित्रांनो बघा जे की एकूण विभक्ती 8 मानल्या जातात, एकदम करेक्ट आहे. एकूण कारकात बघा जे की मित्रांनो 6 आहेत. ओके मित्रांनो बघा, एकूण कारकार्थ 6 आहेत. पुन्हा
विभक्ती प्रत्ययावरून मानल्या जातात हे देखील करेक्ट आहे. त्याच्या बाद विभक्तीमुळे नामाच्या रूपात बदल होतो हे देखील करेक्ट आहे. म्हणजे जी की बघा क्रमांक 4 मित्रांनो सर्व बरोबर जी की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे 10वा प्रश्न, प्रमाण या शब्दास पुढील अर्थ आहेत. मित्रांनो बघा प्रमाण या शब्दास आता कोणकोणते अर्थ आहेत, तर जे की पुरावा, आधार, प्रत्यांतर हे देखील आहेत. माप, परिमाण, पातळी हे पण आहेत. आदर्श, नमुना, मापक हे पण आहेत. पण परिणाम, कार्यकारण आणि निष्पत्ती या नाहीत. म्हणजे जी की बघा क्रमांक 2 अ, ब आणि क बघा जी की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर मित्रांनो असणार आहे. जी की बघा क्रमांक 2 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा. आय व्यय, तटिनी सरिता, कलंक काळीमा की विरह दुरावा. यापैकी मित्रांनो बघा जी की योग्य जोडी कोणती आहे, तर ती म्हणजे जी की आय आणि व्यय. ओके, म्हणजे हे बरोबर जोडी आहे आणि हिला सोडलं तर या बघा जी की खालच्या तीनही जोड्या चुकीच्या आहेत. ओके, लक्षात ठेवा. तर जी की बघा क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, धूम ठोकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता. तर मित्रांनो बघा धूम ठोकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ हा बघा जी की क्रमांक ब वेगाने धावणे असा होतो. पुढे पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ बरोबर नाही. जीभ गलबलणे जी की गही वरणे, सोनी होणे सोनी होणे नाही तर बघा सोने होणे असं आहे ते. सोने होणे, सार्थक होणे, आभाळाला कवेत घेणे, मिठी मारणे, देणे घेणे नसणे, संबंध नसणे. तर यापैकी बघा मित्रांनो कोणत्या वाक्यप्रचाराचा अर्थ बरोबर नाही म्हणजे चुकीचा आहे, तर ते म्हणजे जे की बघा क्रमांक आभाळाला कवेत घेणे म्हणजे मिठी मारणे हे वाक्यप्रचाराचा अर्थ जे की बघा मित्रांनो या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे म्हणजे जे की बरोबर नाही. ओके, तर जे की बघा क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे गरिबीमुळे आपण दुसऱ्यासाठी काहीही करू शकलो नाही तरी हरकत नाही, परंतु आपले बोलणे तरी गोड असावे, वृत्ती विनम्र असावी. या विधानासाठी पुढील योग्य म्हणीची निवड करा. मित्रांनो गरिबीमुळे आपण दुसऱ्यासाठी काहीही करू शकलो नाही किंवा काही करू शकलो नाही तरी हरकत नाही, परंतु आपले बोलणे तरी गोड असावे, वृत्ती विनम्र असावी. या विधानासाठी पुढील पैकी योग्य म्हणीची निवड करायची आहे. तर यासाठी बघायची की योग्य म्हण गुळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी. बघायची की क्रमांक ड ही बघायची की मित्रांनो ठरते. ओके, तर जे की बघा क्रमांक ड आपल्या प्रश्नासाठी ठिकाणी उत्तर जे की करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे धारवाडी काठा म्हणजे काय. तर मित्रांनो धारवाडी काठा म्हणजे जी की बघा क्रमांक अ बिनचूक वजनाचा काटा असा याचा अर्थ होतो. पुढे पायापासून डोक्यापर्यंत शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा. तर पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी बघायचे की योग्य शब्द हा अपाद मस्तक असा होतो. जी की बघा क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे लोंगर असतो डॅश डॅश. तर मित्रांनो बघायचे की लोंगर कशाचा असतो, तर बघायचे की क्रमांक क केळ्यांचा मित्रांनो लोंगर असतो. ओके, जे की लोंगर हा मित्रांनो समूहदर्शक शब्द आहे. बघायचे की केळांचा समूह दर्शक हा शब्द आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, अशुद्ध शब्द ओळखा. पाश्चात्य भूगोल, आध्यात्मिकी परीक्षा. तर मित्रांनो बघा यापैकी अशुद्ध शब्द हा जी की क्रमांक ड परीक्षा हा असणार आहे. तर कारण मित्रांनो बघा परीक्षा या हा शब्द बघायचे की योग्य प्रकारे जी की दुसऱ्या विलांटीने येतो. ओके, अशा प्रकारे येतो म्हणून बघायचे की मित्रांनो या ठिकाणी हा शब्द चुकीचा आहे. तर का, तर र ला मित्रांनो बघायची की पहिली विलांटी आलेली आहे म्हणून हा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे. याला सोडलं पाश्चात्य, भूगोल, आध्यात्मिक हे तीनही शब्द बघायचे की बरोबर शब्द आहेत म्हणजे शुद्ध शब्द आहेत. ओके, पुढे खालील तद्भव शब्द ओळखा. तर मित्रांनो बघायचे की तद्भव शब्द कोणता, तर ते म्हणजे जे की बघा क्रमांक अ पान. ओके, आता तद्भव शब्द म्हणजे कोणता शब्द, जे शब्द मित्रांनो संस्कृतमधून येताना बघायचे की त्या शब्दामध्ये बदल होतो त्या शब्दाला तद्भव शब्द असे म्हणतात. तर बघायचे की क्रमांक अ पान बघा आपल्या प्रश्नात जी ठिकाणी उत्तर म्हणजे तद्भव शब्द या ठिकाणी असणार आहे. 20वा प्रश्न, पानसाप या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा. तर पानसाप या सामासिक शब्दाचं बघा जे की मित्रांनो समासाचं नाव काय आहे, तर ते म्हणजे जी की बघा क्रमांक ब सप्तमी तत्पुरुष. ओके, लक्षात ठेवा. पुढे पुढचा प्रश्न बघा 21वा. तर बघा जे की रेडिओ कार्बन डेटिंग ही आधुनिक पद्धत कशाकरिता वापरली जाते. मित्रांनो बघा रेडिओ कार्बन डेटिंग ही जी मित्रांनो बघा आधुनिक पद्धत आहे ही बघा जी की क्रमांक अ पुरातन वस्तूंचा काळ किंवा वय ठरवणं बघायची की मित्रांनो साठी ठिकाणी बघायची की या रेडिओ कार्बन डेटिंग या आधुनिक पद्धतीचा बघायची की मित्रांनो वापर केला जातो. ओके,
तर बघा जी की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे, गुरुत्वीय बलामुळे वर फेकलेली वस्तू खाली पडताना तिच्या गतीवर काय परिणाम होतो? तर मित्रांनो, गुरुत्वीय बलामुळे वर फेकलेली वस्तू खाली पडताना तिच्या बघाची गतीवर काय परिणाम होतो? तर बघा जी की क्रमांक ब तिची मित्रांनो गती या ठिकाणी वाढत असते. पुढे, हां, एक मिनटं थोडंसं, हां, पुन्हा पचन कार्यात मदत होण्यासाठी जठरात कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? तर मित्रांनो बघा, पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये कोणत्या आम्लाचा बघा जे काही स्त्राव असतो किंवा होतो? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक क हायड्रोक्लोरिक ॲसिड. ओके, जे की बघा क्रमांक क आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे, कर्करोगाच्या उपचारासाठी कोणते औषध वापरले जाते? तर मित्रांनो बघा, कर्करोगाच्या उपचारासाठी बघा जी की क्रमांक ड कोमेथेरपी हे बघा जे की या ठिकाणी औषध मित्रांनो वापरलं जातं. ओके, आता मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय, या व्हिडिओच्या अगोदर देखील बघा आपल्या बघा की या चॅनलवर आम्ही TET आपल्या खूप सारे बघा जे ठिकाणी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जर समजा तुम्ही मागील या ठिकाणी व्हिडिओ पाहिले नसेल बघा, संपूर्ण मित्रांनो या व्हिडिओची बघा की प्लेलिस्ट या आपल्या चॅनलवर आम्ही तुम्हाला बघा की अवेलेबल करून दिलेले. ओके, त्या प्लेलिस्टला जा, चेक करा आणि मित्रांनो बघा मागले संपूर्ण प्रश्नसंच बघा जे ठिकाणी तुम्ही वॉच मात्र करून घ्या. ओके, ही प्लेलिस्टची मित्रांनो बघा लिंक काय करतो खाली मी बायोमध्ये तुम्हाला देऊन टाकतो. ओके, आत्ताच बायोमध्ये जा आणि बघा जी खालच्या लिंकवर क्लिक करून मागले संपूर्ण प्लेलिस्ट मित्रांनो व्हिडिओज बघा तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. ओके, पुढे बघा, कांजण्या होण्यामागील कारणीभूत घटक कोणता आहे? तर मित्रांनो, कांजण्या होण्यामागील बघा जी की कारणीभूत घटक हा बघा जी की क्रमांक अ वॅरिसिला झुस्टर हा आहे. पुढे, भारतीय संविधानामध्ये संघ लोक सेवा आयोगासाठी तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे? भारतीय संविधानामध्ये मित्रांनो जे की संघ लोक सेवा आयोगासाठी बघा जी की तरतूद ही जे की बघा क्रमांक ब कलम 315 बघा जी की या कलमानुसार मित्रांनो जी की या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांची निवड किती वर्षांनी होते? तर मित्रांनो बघा, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड ही किती वर्षांनी होत असते? तर बघा जी की क्रमांक क 4 वर्षांनी मित्रांनो जी काही ठिकाणी होत असते. तर दर 4 वर्षांनी मित्रांनो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची बघा जी काही ठिकाणी निवड केली जाते. ओके, पुढे 28वा, भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे? तर मित्रांनो बघा, भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून बघा जी की ठिकाणी निर्माण करण्यात आली आहे? तर बघा जी की क्रमांक ड इंग्लंड बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे, शासकांचा कालक्रमानुसार योग्य क्रम कोणता आहे? तर मित्रांनो बघा, आता शासकांचा कालक्रमानुसार बघा जी की योग्य क्रम हा बघा जी की या ठिकाणी जे की क्रमांक अ चंद्रगुप्त मौर्य, चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा सम्राट अशोक, सम्राट अशोकचा मुलगा विक्रमादित्य आणि विक्रमादित्यचा मुलगा हा हर्षवर्धन. ओके, जे की बघा या प्रकारे मित्रांनो जे की बघा शासकांचा कालानुक्रम बघा जी आपल्या ठिकाणी योग्य असणार आहे. म्हणजे बघा जे की क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, पुढे बघा, हा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 सदस्यीय परिषदेत म्हणजे बघा की अष्टप्रधान मंडळामध्ये कोणाकडे अर्थमंत्री हे पद होते? तर मित्रांनो बघा जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 सदस्यीय परिषदेमध्ये जे की अर्थमंत्री हे पद कोणाकडे होते? तर जे की बघा क्रमांक ब जे की मित्रांनो अमात्य यांच्याकडे होते. ओके, लक्षात ठेवा. पुढे पुढचा प्रश्न बघा आता थोडंसं, हा, महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून स्थापन करण्यात आलेला जे की राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय बघा जे की क्रमांक अ वर्धा या ठिकाणी आहे. पुढे, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणामार्फत छापल्या जात असत? तर मित्रांनो, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी बघा जी की आपल्या भारतामध्ये जी की बघा नोटा या बघा जी की ब्रिटिश भारत सरकारमार्फत बघा जी की मित्रांनो छापल्या जात असत. पुढे, वर्धा या नदीची महाराष्ट्रात एकूण किती लांबी आहे? मित्रांनो बघा, वर्धा या नदीची बघा जी की आपल्या महाराष्ट्रात बघा जी की एकूण 455 किलोमीटर इतकी बघा जी की लांबी आहे. पुढे, खालीलपैकी कोणती नदी नर्मदा या नदीची उपनदी नाही? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक ड रामगंगा ही नदी बघा जी की नर्मदा या नदीची उपनदी नाही.
तर ही बघायची की मित्रांनो वर्धा या नदीची उपनदी आहे. ओके, लक्षात ठेवा. हिला सोडलं बघा, तवा, हिरण आणि कुंडी या तीनही बघायची की नद्या नर्मदा या नदीच्या उपनद्या आहेत. पुढे, देशातील 48वा व्याघ्र प्रकल्प राजाजी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, आपल्या देशातला 48वा व्याघ्र प्रकल्प बघायची की राजाजी व्याघ्र प्रकल्प हा जे की बघा क्रमांक उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. पुढे, वाई ते महाबळेश्वर या मार्गात कोणता घाट लागतो? तर मित्रांनो बघा, वाई ते महाबळेश्वर या मार्गावर बघायची की क्रमांक पसरणीचा हा घाट बघायची की मित्रांनो या ठिकाणी लागत असतो. पुढे, आंध गौंड ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळून येते? तर मित्रांनो बघा, आंध आणि गौंड या बघायची की दोन आदिवासी जमाती जी की बघा क्रमांक नांदेड बघायची की जिल्ह्यात मित्रांनो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात किंवा दिसून येतात. पुढे, मोरणा या नदीकाठी कोणते शहर वसलेले आहे? तर मित्रांनो, मोरणा या नदीकाठी बघायची की क्रमांक अकोला हे शहर बघायची की या ठिकाणी वसलेलं आहे. पुढे, 39वा कोयना नगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता? तर मित्रांनो बघायची की क्रमांक 1967 या वर्षी बघायची की कोयना नगरला मित्रांनो जे की भूकंपाचा बघा भीषण तडाखा या ठिकाणी मित्रांनो बसलेला होता. पुढे, शेवटचा प्रश्न, पूर्वीच्या जिल्ह्यांच्या विभाजनाने नवीन जिल्हा निर्माण झाला याबाबतची चुकीची जोडी. रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग करेक्ट आहे. लातूर जिल्ह्यातून उस्मानाबाद चुकीची आहे. चंद्रपूरमधून रत्नागिरी बरोबर आणि अकोल्यातून वाशिम हे देखील बरोबर. तर बघा जे की क्रमांक ब का चुकीचं? तर मित्रांनो बघा, लातूरमधून उस्मानाबाद निर्माण झालं नसून उस्मानाबादमधून बघायची की लातूर ठिकाणी तयार झालेलं आहे. म्हणून ही बघायची की क्रमांक ब आपली चुकीची जोडी म्हणजे जे की बघा आपल्या प्रश्नाचं देखील मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके, तर मित्रांनो ही होती आपली आजची महा टी एक्झाम 2026च्या संदर्भातली बघायची की मित्रांनो मोस्ट PYQ अशी 40 प्रश्नसंच. जर तुम्हाला बघायची की जी की व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. समजा अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.